UPA आणि NDA मध्ये फरक आहे की NDA मध्ये भाजप हा गलीवर असतो, बाकी सगळे लिलीपूट असतात. मोदींचा स्वभाव बघतात त्यांची सर्वात मोठी प्रायोरिटी मी झुकणार नाही या गोष्टीलाच त्यांची प्रायोरिटी असणार आहे. ती यापुढेही सुरू राहील आणि जिथं ॲडजस्टमेंटची वेळ येईल ती बिहाइंड द कर्टन ॲडजस्टमेंट होतील, पण आम्ही ॲडजस्टमेंट केली हे दाखवायला त्यांचा नक्की विरोध असेल. मुंबईमध्ये जर मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंकडे गेली असतील तर हा सरळ सरळ पहिला थ्रेट काँग्रेसला आहे. दंगेकर जरी उमेदवार असले तरी त्यांना जो एवढा सपोर्ट मिळाला ना तो पब्लिकमधनं मिळाला आहे. पक्षातनं जे गोंधळ आहेत, गटबाजी आहे, ती सगळी कायम आहे. अजित पवारांचं मला वैशिष्ट्य काय वाटतं व्यक्ती म्हणून आहे ना, अजित पवार जेव्हा सत्ता चालवतात ना तेव्हा ते फार पॉवरफुल असतात. त्यांच्या हातात ॲडमिनिस्ट्रेशन असलं ना, म्हणजे काय म्हणतो आपण पाटील हा चावडीत बसल्यावर पॉवरफुल असतो, तसे ते सत्तेच्या चावडीत बसले की ते पॉवरफुल असतात. संविधान बदलण्याचा खूप मोठा विषय आहे. तो जेव्हा पब्लिकमध्ये आला तेव्हा आंबेडकरी मतदारांमध्ये स्पष्ट भावना निर्माण झाली की आपल्याला काय भाजपच्या विरोधात मतदान करायचे. भाजपच्या विरोधात मतदान करायचं तर मुस्लिम समाजासारखं ते स्ट्रॅटेजिक वोटिंग पाहिजे. मग आपण वंचितची ताकद दाखवायची का आत्ता भाजपला पराभूत करायचं आहे. मग भाजपला पराभूत करायचं असेल तर भाजपच्या विरोधातला जो स्ट्रॉंग आहे त्याला आपण मतदान देऊया. त्यामुळे त्यांचं मतदान थेट काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला गेलं त्यांच्या मतदारसंघांमध्ये. राहुल गांधी जेव्हा फ्रंट फूटवर येऊन लढत नाही प्रत्येक लढाईमध्ये, तोपर्यंत काँग्रेस जनांचा सुद्धा विश्वास बसेल का नाही या लढाईवर ते सांगता येत नाही. कारण गांधी कुटुंबाचं आत्तापर्यंत ते UPA 2 मध्ये आपण बघितलं. मनमोहन सिंग एक निर्णय घ्यायचे, राहुल गांधी अध्यादेश पाडून टाकायचे. आम्ही पक्षापासून वेगळे आहोत, आम्ही गांधी कुटुंब स्वतंत्र आहोत असं चालणार नाही ना. तुम्ही कुठेतरी एकरूप व्हायला पाहिजे, पक्षाशी जबाबदारी घ्यायला पाहिजे. तसं जर राहुल गांधी यापुढे उतरले तर नक्की स्वागतार्ह बाब असेल ते, आणि ती फार इंटरेस्टिंग पार्लमेंट बघणं आपल्याला. आता मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, एक उपमुख्यमंत्री दुसरे मराठा समाजाचे आहेत, पुन्हा तिसरे तावडे मराठा समाजाचे आणलं तर या सामाजिक समीकरणाचा नक्की विचार करेल भाजप. काही कारण असेल म्हणजे काय फडणवीसांचे विरोधक आरोप करतात की तुम्ही दुसरं नेतृत्व उभंच राहू दिलं नाही किंवा त्यांचे पंख छाटले, काही असेल तर आत्ताचं वास्तव हे आहे की तेवढं मोठं नेतृत्व आत्ता भाजपमध्ये नाही आहे. नमस्कार, बोलबिडूच्या चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं परत एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागलेले आहेत. अनेक अर्थाने ही निवडणूक जी आहे ती गाजली. म्हणजे अगदी प्रचारापासून त्याचे जे टप्पे असतील, कालावधी असेल किंवा अत्यंत एक रंगतदार किंवा चुरशीची निवडणूक म्हणायला लागेल. विशेषतः महाराष्ट्र बॅटलग्राऊंड होतं. महाराष्ट्रामध्ये काय निकाल लागला तुम्हाला माहिती आहे. एकूण या निकालाची वैशिष्ट्य काय आहेत, वेगवेगळे पैलू काय आहेत, पुढं जे खऱ्या अर्थाने आता NDA सरकार असणार आहे. आतापर्यंत आपण मोदी सरकार म्हणत होतो, पण पहिली चुणूक दिसते केंद्रामध्ये की आता याला NDA सरकार म्हटलं जाऊ लागले. त्याची वाटचाल कशी असेल आणि अवघ्या 2-3 महिन्यावरती विधानसभेची निवडणूक आहे महाराष्ट्राची, त्याच्यावरती या निवडणुकीचे पडसाद काय उमटणार आहेत. आणि या सगळ्या वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अनुभवी पत्रकार, सिनियर पत्रकार जितेंद्र आष्टेकर आपल्यासोबत आहेत. जितेंद्र स्वागत. जितेंद्र प्रिंट इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमात त्यांनी काम केलेलं आहे. अनेक निवडणुकांचा त्याचा अनुभव आहे. आपण त्याच्याशी गप्पाही मारणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत. मी आत्ता जसं म्हणालं की ही निवडणूक म्हणजे अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती, पण आता जे सरकार आलेलं आहे तर ते जरी मोदी 3 असं म्हटलं गेलं असलं तरी कुठंतरी आता हे एक NDA सरकार आहे. स्वतः मोदींनी पण त्याचा उल्लेख जो आहे तो ही एक चुणूक दिसलेली आहे. काही जणांचं असं म्हणणं आहे की सरकार स्ट्रॉंग आहे कारण त्यांच्याकडे आकडा आहे NDA, पण पहिल्या 2 टर्मला मोदींची जेवढी ताकद होती तेवढी ताकदवान ते असतील का एक विकर, म्हणजे अगदी प्रशांत किशोर चव्हाण म्हणाले होते की याच्यामध्ये ते विकर पंतप्रधान असतील. तुला पटतंय का हे की सरकार स्ट्रॉंग असेल हे NDA, पण पंतप्रधान जे आहेत ते तुलनेनं 2 टर्मच्या कमी क्षमतावान असतील? खरं आपण आघाडी सरकारचं काय राज्यात देशात युग जे सुरू झालं, खरंच वाजपेयींना ते श्रेय द्यायला पाहिजे आपण की सुरुवातीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही खरोखर वेगवेगळ्या परस्पर विरोधी विचारांची मंडळी त्यामध्ये होती. त्यामध्ये ममता बॅनर्जी होत्या, नितीश कुमार होते, जयललिता होत्या आणि त्यांचे इंटरेस्ट राज्यातच होते प्रामुख्याने. त्यानंतर आपण मनमोहन सिंगांचं सरकार बघितलं, ते सुद्धा आघाडी सरकार होतं, पण त्या सरकारवर एक वीक सरकार म्हणून टीका झाली. ममता बॅनर्जींनी त्यावेळी आपल्याला आठवत असेल रेल्वेची भाडेवाढ मागे घ्यायला लावली होती, पेट्रोलची दरवाढ कम्युनिस्ट मंडळींनी होऊ दिली नव्हती. तशा स्वरूपाचे अनुभव आता गेल्या 10 वर्षात नाही आलेले सरकारचा अजेंडा होता. काही वेगळे पक्ष होते त्यामध्ये, पण त्यांनी ऑलमोस्ट आपला अजेंडा रेटलेला आहे. म्हणजे 370 कलम असेल,
काही काही गोष्टींवरनं त्यांना माघार घ्यायला लागली. पण त्याचं कारण आघाडी सरकार नव्हतं, देशातल्या म्हणजे कृषी कायदे असतील किंवा पूर्वीचा भूमी संपादन कायदा असेल त्यावरनं त्यांना माघार घ्यायला लागली होती. तशा स्वरूपाचं आता वेगळं सरकार आलेलं आहे. प्रत्यक्ष मोदी शहांची ज्यांचे USP होता की केंद्र आमचं स्ट्रॉंग आहे, मनमोहन सिंगांच्या तुलनेत आमचं केंद्र स्ट्रॉंग आहे. त्यांनी 370चा कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय घेतला. ते काही स्ट्रॉंग डिसिजन आहेत त्यांचे. त्या बॅकग्राऊंडवर आता हे सरकार आलेलं आहे. खरं तर काल मी एका चॅनलवर चिदंबरमचे इंटरव्ह्यू बघितली. त्यांनी सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनाही सल्ले दिलेले आहेत की यापुढचे युग हे कन्सेन्ससचा असेल, की सरकारने सुद्धा तो स्वभाव आपला थोडीशी मुरड घालायला पाहिजे. विरोधी पक्षांनाही त्यांनी सल्ला दिला की त्यांनी सुद्धा एक कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून काम करायला पाहिजे. पण अर्थात हे सगळं झालं, आयडियल गोष्टी झाल्या, ह्या सल्ला देण्याच्या गोष्टी झाल्या. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण खरं तर आघाडी सरकार आणि भाजप यांचं जर बघितलं तर भाजपचा आत्ताचा चेहरा बघितला तर तो आत्ताचा चेहरा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सुद्धा मध्ये सिनियर पत्रकार शेखर गुप्ता त्यांनी वर्णन केलं होतं की UPA आणि NDA मध्ये फरक आहे की NDA मध्ये भाजप हा गलीवर असतो, बाकी सगळे लिलीपूट असतात. करेक्ट. त्याच तुलनेत तसंच जर बघितलं तर चंद्रबाबूंचे सीट आहेत. NDAच्या मध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू हे जरी त्यांची आयडियोलॉजिकल भूमिका वेगळी असली तरी एक फरक असा आहे की त्यांच्या प्रीपोल अलायन्स आहेत. याचा अर्थ त्यांनी सर्व तडजोडी यापूर्वीच केलेल्या आहेत, काम पण केलं एकत्र. आणि त्यांनी वैचारिक ज्या तडजोडी असतील त्यांनी यापूर्वी केलेल्या आहेत. त्या पलीकडे जाऊन आता तडजोडींची भाषा आली. नितीश कुमारांचे काही सहकारी ही भाषा बोलतात. स्वतः नितीश कुमार बोलत नाहीत की नाही बाबा अग्निवीर योजनेचा आता तुम्ही रिव्ह्यू घ्या, त्यागीने सांगितलं. तर मोदी यांचा जर स्वभाव बघितला तर ते हे कितपत घेतील रिव्ह्यू याबद्दल जरा शंकाच आहे. तू उल्लेख केला बरोबर आहे की म्हणजे वाजपेयी आणि मनमोहन सिंग, परंतु जसं म्हणतात की देश बदल रहा आहे तसा भाजप पण बदलला. वाजपेयींचा भाजप वेगळा, मोदींचा भाजप वेगळा. वाजपेयींची जी स्टाईल होती ती सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची होती. तेव्हा सुद्धा तुलाही आठवत असेल की प्रमोद महाजन म्हणायचे की मला सारखं ममता, जयललिता आणि मायावती या तिघींना हे करावं लागतं. मोदींची शैली बघता ते कितपत मुरड घालू शकतील? कारण तू अगदी बरोबर म्हटलास की जरी 10 वर्ष मित्रपक्ष जरी होते तरी दखलपात्र नव्हते. म्हणजे कुठल्या अर्थाने की सगळी खाती जी होती, अगदी कृषी, अर्थमंत्री, संरक्षण वगैरे ही सगळं यांच्याकडे असायची. पण आता मागणी व्हायला लागली. कुमारस्वामी म्हणतात मला कृषी खातं द्या, कोण रेल्वे खातं मागते, अगदी लोकसभेचं अध्यक्षपद नाही पण उपाध्यक्षपद द्या वगैरे. हे जे आता कदाचित करावं लागणार आहे तर ते मोदी करू शकतील का? त्यांची शैली, त्यांचा स्वभाव बघता आणि ते करावं लागलं या तडजोडी तर त्याचा स्वाभाविकच काय परिणाम होईल? जो तू म्हटलास की अजेंडा एक प्रकारचे द्रुतगती मार्गावरती 370 वगैरे सगळं झालं, तर आता ज्या त्यांच्या फ्लॅगशिप ॲक्टिव्हिटीज आहेत, अगदी 1 नेशन 1 इलेक्शन असेल, समान नागरिक संहिता असेल, महिला आरक्षण विधेयक असेल वगैरे जे म्हटलं ते, तर त्याला कुठं खीळ बसेल का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांचं असं म्हणणं की एक चांगली बाब अशी आहे की धार्मिक ध्रुवीकरणाला पण खीळ बसेल. तर तू हे सांग की मोदी हे जोडून घेऊ शकतील का आणि काय पुढं शक्यता वाटतात तुला? मोदींचा स्वभाव बघतात त्यांची सर्वात मोठी प्रायोरिटी मी झुकणार नाही या गोष्टीलाच त्यांची प्रायोरिटी असणार आहे. ती यापुढेही सुरू राहील आणि जिथं ॲडजस्टमेंटची वेळ येईल ती बिहाइंड द कर्टन ॲडजस्टमेंट होतील, पण आम्ही ॲडजस्टमेंट केली हे दाखवायला त्यांचा नक्की विरोध असेल. म्हणजे कदाचित तू म्हणतोस तसं बरोबर आहे, धार्मिक ध्रुवीकरणाचे काही अजेंडे थोडेसे काय बॅकफूटला ते जाऊ शकतात, पण त्यांना ज्या गोष्टी हव्यात त्या नक्की करून घेतील. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अग्निवीरशी समजा त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केलं, आणखीन काही योजना आणतील किंवा मूळच्या आंध्र प्रदेशला पॅकेज देऊ शकतील, बिहारला पॅकेज देऊ शकतील. ते लोकप्रियता आहे तेवढे निर्णय नक्कीच घेऊ शकतील. पण त्या पलीकडे जाऊन मोदींनी काही कॉम्प्रोमाइज केलं ही इमेज त्यांना परवडणारी नाही किंवा कदाचित ते असा प्रश्न राहील की तेव्हा पुन्हा भाजप त्यांच्या मूळची स्टाईल आहे मॅनिप्युलेशनची त्यावर नक्की येऊ शकेल. आता आपण बघितलं मागच्या काही सभागृहांमध्ये की बहुमत नसेल तेव्हा काही लोकांनी त्यांना सायलेंट साथ दिली होती. आता मंडळी अशी म्हणतात नितीश कुमार अगदी टोकाचा विरोध म्हणजे आयडियोलॉजी ठाम राहण्यासाठी कुठल्या टोकाला जाऊ शकतील? मला नाही वाटत तसं, कारण आत्ताच लोक म्हणायला लागलेत की जर नितीश कुमारांनी अतिविरोध करायचा प्रयत्न केला त्यांचे खासदार त्यांच्याबरोबर राहतील का नाही ही त्यांना शंका वाटते. बरोबर. आणि हे भाजपनी मित्रपक्षांना फोडून वारंवार सिद्ध केलेलं आहे.
चंद्राबाबूंच्या बाबतीत जरी त्यांना ते शक्य नसलं तरी नितीश कुमारांच्या बाबतीत नक्कीच आहे. त्यामुळे हे ॲडजस्टमेंट कितपत होईल आणि तेव्हा संघर्षाच्या ठिणग्या नक्की उडतील, पण ते सरकारला धोका पोचेल का नाही याबद्दल मला शंका आहे. कारण आतापर्यंत आपण जी आघाडी सरकारं बघितली टोकाला गेले संघर्ष, पण ते तुटले नाहीत. म्हणजे कम्युनिस्टांनी त्यांचा अजेंडा राबवला, पण त्यांनी एकदा पाठिंबा दिला की तो त्यांचा स्थिर असतो. म्हणजे तशा स्वरूपाचा हा पाठिंबा राहील. जे आज नितीश कुमार म्हणले त्यात खूप मोठं तथ्य आहे की आता माझा पाठिंबा पूर्ण टर्म राहील, त्यामध्ये काही धोका नाही. आणि जेव्हा ते तसं करायचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना तो नक्कीच धोका असेल. त्यांच्या खासदारांचा मूडही किंवा त्यांच्यापर्यंत आता भाजप पोचली असेल. म्हणजे जातीय जनगणना वगैरे जे आग्रह आहेत ते कदाचित तुला असं वाटतं की नितीश कुमारांनाच उलट मुरड घालायला लागेल मोदी शानपेक्षाच, किंवा दोघंही तसे बघितले गेले तर मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने मानले जातात, ज्याच्यावरनं ही सगळी निवडणूक गाजली होती. तर तुला असं वाटतं की फार हे होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार टिकेल का, स्टॅबिलिटी होईल का तू जसं म्हणतो की काही नवीन मग जोडण्याचा परत प्रयत्न असेल, उद्धव ठाकरेंना पुन्हा साथ घातली जाईल वगैरे, म्हणजे थोडंसं विचारतो तुला की काय कॉन्फ्लिक्ट्स आणि हे होऊ शकतील असं तुला वाटतं? एक तर पहिली गोष्ट, आत्ताचे जातीय म्हणजे या बहुतेक विषयामध्ये स्टेटस को मेंटेन राहील असं मला सध्या तरी वाटतंय. कारण वादाच्या विषयाला आत्ताच हात घातला जाणार नाही आहे. आत्ता काहीतरी मोदी नक्की काहीतरी मास्टर कार्ड खेळतील, थोडीशी प्रतिमा आपली हे झालेली आहे. त्यानंतर काहीतरी एक ट्रम्प कार्ड ते नक्की खेळतील की एक गेम चेंजर, वातावरण आपण बदलून टाकूयात अशा स्वरूपाचं काहीतरी नक्की बाहेर निघेल, एखादी योजना निघेल किंवा काही घडू शकतं. दुसरी गोष्ट, मुस्लिम आरक्षणाला आत्ताच धक्का लावणार नाहीत, कारण मुस्लिमांना टार्गेट केल्याचा फटका त्यांना नक्कीच बसलेला आहे. त्यामुळे ते वरवर जरी आपली इमेज आक्रमकता ठेवली तरी इतक्यात लगेच धक्का लावणार नाहीत. तिसरी गोष्ट, जातीय जनगणना असेल किंवा असे जे काही मुद्दे आहेत ते नितीश कुमारांचं पॉलिटिकल कंपल्शन आहे, कारण त्यांना बिहारमध्ये राजकारण करायचं आहे. आत्तापर्यंत त्यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा लावून धरलेला आहे. त्यांना राजकारण बिहार किंवा नॉर्थमध्ये अग्निवीर योजनेबद्दल मोठी नाराजी आहे, विरोधी पक्षांनी ते उचललं होतं. त्यामुळे त्यांना जनतेबरोबर आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी काहीतरी करायला लागेल, पण इतक्याच सध्या तरी स्टेटस कोच राहील असं माझं वाटतं. आपण आता थोडं राज्याकडे येऊयात. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो निकाल आहे तो पण खूप रंगतदार चुरशीचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2-3 महिन्यातच विधानसभा येते आहे. त्या बॅकग्राऊंडवरती तुला असं वाटतं का की हा लोकसभेचा निकाल म्हणजे विधानसभेचा एक प्रकारे ओपिनियन पोल आहे? 2-3 महिन्यामध्ये फार फरक पडेल असं वाटत नाही. हाच निकाल रिपीट होईल आणि महाविकास आघाडी परत सत्तेमध्ये येईल, म्हणजे तुला असं वाटतं का एक वाफ जी म्हणतो आपण नाराजीची ती निघून गेलेली आहे, लोकांना एक राग व्यक्त करायला मध्ये काही चान्सच नव्हता, प्रेशर कुकर इफेक्ट म्हणतो तसा, तर तो निघून गेलेला आहे आणि कदाचित संधी महायुतीला पण आहे? बरोबर, तू म्हणतोस ते बरोबर आहे. राज्यात जी तोडफोडीवरनं म्हणजे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्यानंतर जो काही लोकांना राग आला होता, त्यानंतर कुठली महापालिकेचे इलेक्शन गेल्या 4 वर्षात झालेले नाही आहेत. त्यामुळं ते लोकांनी एका प्रकारे काय म्हणलं शिक्षा केली, त्यांची शिक्षा करून झाली आहे. आता लोक एका चुकीला एकाच वेळी शिक्षा करतात असं जर म्हणलं तर मग आघाडीला मोठा, महायुतीला मोठा चान्स आहे. पण दरम्यानच्या काळात काय झाले, आता शरद पवारांसारखी मंडळी जी मुरब्बी आहेत त्यांनी लोकसभाची तयारी करतानाच ठिकठिकाणी विधानसभेच्या काय आपल्या ग्राम्य भाषेत जोडण्या केलेल्या आहेत. म्हणजे काय तुझ्या जिल्ह्यात उत्तम जानकर असतील किंवा वेगवेगळ्या ॲडम असतील तिकडे, त्यामुळे त्यांची जोडणी करून त्या लोकांनी सुद्धा तयारीला सुरुवात केलेली आहे. त्यामुळेच आता महायुतीत सुद्धा घाई झालेली आहे. फडणवीसांचा जे राजीनामा आहे तो हे पटकीने हे वातावरण विसरावं याच्याच या प्रकाराचाच एक भाग आहे. अजित पवारांनी पुन्हा आमदारांची हे गोळा केलेली आहे. आमदार जातील वगैरे आपण मीडियातनं जरी म्हटलं तरी ते काय लगेच संभवत नाही आहे, कारण सरकारच्या विरोधात जाणं शक्य नसतं, दुसरं पक्ष त्यांच्या ताब्यात आहे, असे 2-5 आमदार फुटणं शक्य नसतं. जर आत्ता सरकारच्या विरोधात गेलो तर आपला निधी रोखला जाऊ शकतो, आपल्यावर काही कारवाई होऊ शकतात, ही भीती अजून कायम आहे. त्यामुळे ती प्रोसेस जरी काय बॅकडोअर जरी सुरू झाली तरी आत्ताच लगेच काही त्यातनं दिसेल असं वाटत नाही आहे. पण आचारसंहिता साधारण काय 2-2.5-3 महिन्यात लागेल आचारसंहिता असं जर म्हणलं तर तरीसुद्धा त्यांनाही घाई करणं आता आवश्यकच आहे. बरोबर, आपण एक पक्षाने एक नेत्याबद्दल पण बोलूयात. कारण जी एक प्रकारे सिंगल डिजिट पार्टी होती 0-1 काँग्रेस, ती आता सगळ्यात मोठी पार्टी झालेली आहे, डबल डिजिट. आणि जी सिंगल लार्जेस्ट पार्टी होती भाजप, ती आता सिंगल डिजिटवरती कुठंतरी आलेली आहे. पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी पण देऊ केलेला राजीनामा आणि कुठंतरी शिंदेंच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढू असं आधी पण म्हणत होते. आता तर मला वाटतं की शिंदेंचं वजन वाढलेलं बघता या निवडणुका होईपर्यंत तरी त्यांच्या नेतृत्वाला काही फार धोका असं वाटत नाही. त्यामुळे तुला असं वाटतं की स्टेटस कोच राहील, फडणवीस किंवा दुसरं कोणीही किंवा अजित पवारांचं तर आता मला वाटत नाही, शिंदेच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील. आणि तसं जर झालं तर काय होईल मग?
खरं तर शिंदेचं वजन प्रूव्ह झालं असं आपण म्हणू. त्यांनी काय त्यांचा स्ट्राईक रेट राखला. त्यातल्या आता 2 जागा थोडक्यात आलेल्या आहेत, कीर्तीकरांची म्हणा किंवा धैर्यशील मानेंची म्हणा. 4 जागा मिळाल्या असत्या असं म्हणतात जर गोळ घातली नसते भाजपनीच तर भीती दाखवून आणि उमेदवार बदलून वाशिम किंवा हिंगोली. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय आहे, शिंदेंनी त्यांच्या मतांना खूप रसदही पुरवली, ताकदही पुरवली. त्यांच्या म्हणजे बारणेंसारखे जे उमेदवार आहेत त्यांना भाजपच्या मतांची प्रचंड मदत झालेली आहे. तर ते आज जे मोदींनी शब्द वापरला तर त्या दोघांचं युती जी आहे ती ऑर्गॅनिक आहे. म्हणजे मतं सहजी ट्रान्सफर होतात, जास्त तडफेने लोक मतदान करतात एकमेकांना, हे पण सत्य आहे. शिंदेंना हटवलं जाईल किंवा तो आता विषयच मिटलेला आहे, पण ते राहण्याचा अजून एक फायदा आहे की सध्या ती जरांगेंची चळवळ जी आहे त्या काळात मराठा नेतृत्वाला धक्का लागणं हे आता अजिबात परवडणार नाही. त्यांच्या पद्धतीने हँडल केलं जरांगे आंदोलन. त्यांनी हँडलही केलं. आणि दुसरं, या काळात तुम्ही मराठा मुख्यमंत्र्याला धक्का लावला, हे आत्ता अजिबात परवडणार नाहीये. दुसरी गोष्ट, फडणवीसांची जरी असली, फडणवीसांना सुद्धा आत्ता निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन बदलणं हे आत्ता अजिबात परवडणार नाहीये. आणि जर समजा आपण म्हणू की ठीक आहे, आपण मान्य आहे की बहुतेक उमेदवार फडणवीसांचेच होते असं, त्यामुळे त्यांचं ते जबाबदार आहेत, हे पण बरोबर आहे. असं जबाबदार म्हणलं तर कोणाकोणाला धरणार जबाबदार? योगी आदित्यनाथांना जबाबदार राहणार, तुम्ही किती राज्यांमध्ये जबाबदार राहणार? त्यामुळे शिक्षा अशी एकट्या दुकट्या कोणाला करता येईल असं मला वाटत नाहीये. तिसरी गोष्ट, फडणवीस आहे ते फडणवीस हे फूट सोल्जर नाही आहेत. म्हणजे फडणवीसांना बदललं आणि दुसरा कोणी आणला म्हणून तोही तसंच काम करेल असं नाहीये. फडणवीस हे सेनापती आहेत. म्हणजे फडणवीस पक्षाच्या पलीकडे जाऊन पक्षाला एक्सपांड करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपण जे म्हणतो काय, अनेक मातब्बर मराठा घराणी जी जोडली ती फडणवीसांनी जोडलेली आहेत. यंत्रणांच्या कारवायाचा धाक दाखवणं असेल, हे काम फडणवीसांनी केले, किंवा एखाद्या याच्या कारखान्याला मदत करायची, हे राजकीय सगळी गणितं डोळ्यासमोर ठेवून हे सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. तर तसा पर्याय आता फडणवीसांना दिसतो. म्हणजे हिरो शिंदे ठरतात आणि विलन फडणवीस ठरतायत. पण मला ते म्हणायचं की शिंदेंचा कॉन्फिडन्स पकड तू म्हणतो तसं ते बघता हा पण धोका आहे का की त्यांच्या नेतृत्वाखाली जर निवडणुका लढल्या आणि पुढं माहीत नाही पण तर ते जड जातील, नंतर ते सोडायला नकार देतील जर सत्ता आली तर, असं कुठंतरी तुला हे वाटतं? ती रिस्क नाही वाटत तुला भाजपच्या दृष्टीने, शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणं आणि पुढं? खरं तर त्यानंतर नॉर्मली एक फॉर्म्युला ठरलेला असतो की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री होईल, असा फॉर्म्युला ठरलेला असतो. सध्याच्या निवडणुका जरी लढवल्या तरी सुद्धा नॅचरली भाजपकडे जास्त जागा येणार आहेत. त्यांचे आमदार 105 आहेत, त्यांना 120 पर्यंत जाते त्यांची संख्या. त्यामुळे ते नॅचरली जास्त जागा लढवणार. नक्कीच त्यांचा स्ट्राईक रेट जास्त असणार आहे. त्यामुळे जरी शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या, उद्या भविष्यात काय सांगता येते की कदाचित शिंदे भाजपमध्ये येऊ शकतात, कारण त्यांचे भाजपच्या वरिष्ठांशी प्रचंड जवळचे संबंध आहेत. आणि आत्ता तर गेल्या काही दिवसातलं जर बघितलं तर त्यांना म्हणजे मोठमोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा से भरपूर चालतो, असंही घडू शकतं. तिसरी गोष्ट, हेच मराठा फॅक्टर आता विधानसभेमध्ये किती चालतो याची काही गणित नाही आहे. त्याकडे येणार आहे परत. पण जसं आपण आता फडणवीसांबद्दल पण तू बोललास आणि शिंदेबद्दल, नॅचरली उद्धव ठाकरे हे तुला असं वाटतं का सरप्राईज पॅकेज ठरलं का? उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती होती, अनेकांचं म्हणणं होतं की सहानुभूती असते पण ती कन्व्हर्ट होईल असं नाही, पण ती दिसली. अगदी खूप नाही परंतु बऱ्यापैकी जागांमध्ये आणि मतांमध्ये ती कन्व्हर्ट होताना दिसली, विशेषतः मराठवाड्यामध्ये, जिथं असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचं केडर जागेवरती आहे, जरी नेते इकडून तिकडं बदलले तरी. तर नॅचरली मला हेच विचारायचं की असली सेना नकली सेना याचा खरोखर निकाल लागलाय का? कारण आकडेवारी बघितली तर म्हणतात की स्ट्राईक रेट शिंदेचा उद्धवपेक्षा चांगला आहे, पण नुसती ती तुलना नाही चालणार. सगळं एकूण बघता ज्या पद्धतीनं असं वाटत होतं की उद्धव नेस्तनाभूत होतील तसं झालेलं नाहीये. ह्याला फक्त मुस्लिम मतं जी आहेत ती उद्धव ठाकरेंकडे गेली, दलित आणि मुस्लिम, आणि त्याला एक मराठी मुंबईमध्ये आणि मराठवाड्यामध्ये मराठा याची जोड मिळाली, ती कन्सॉलिडेटेड झाली. हे कारण आहे का उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे पण कारण आहे? खरं तिन्ही फॅक्टर जबाबदार आहेत. आता आपण म्हणलं तर त्यांची जी बलस्थानं होती, म्हणजे एरिया आपण म्हणू, कोकण, मुंबई, नाशिकसारखा बेल्ट असेल, मराठवाडा असेल, ही तिथे शिवसेनेची मतं आहेत. तर तिथं 100% ही असली सेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे हे सिद्ध झालेलं आहे. पुढची गोष्ट, हे म्हणजे काही लोकांना जरी अंदाज नसला तरी दोन्ही काँग्रेसला नक्की याचा अंदाज आला होता. त्यामुळेच त्यांनी सुरुवातीलाच प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरेंना मोठेपणा दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ घेतलं तर आपण सांगलीच्या जागेचा घेता येईल. सांगलीची जागा शिवसेनेने मागणं ही अनेकांना धक्का होता. मान्य आहे आपण की काय बाबा त्यांच्यामध्ये जयंत पाटलांचं नाव घेतात, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, अशा अनेक लोकांना शंका आहे की हा विषय राहुल गांधींपर्यंत पोहोचला तरी सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंकडनं ही जागा सोडून का घेतली नाही बाबा.
माझं असं म्हणणं आहे की त्यांना उद्धव ठाकरेंना दुखवायचं नव्हतं, कुठल्याही परिस्थितीत दुखवायचं नव्हतं. त्यामुळे ते हट्ट पुरवला गेला. हां, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ठीक आहे, त्यांनी त्यांचं केलं ज्यांना हवे ते, पण त्यांनी अधिकृत उद्धव ठाकरेंना दुखवलेलं नाही दिसत आहे. तर हे त्यांना उद्धव ठाकरेंना असलेल्या सिंपतीचा अंदाज आलेला होता. त्याला जोड मिळाली ग्रामीण भागातली शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीची, ती सुद्धा मिळाली. आणि तिसरी गोष्ट, विदर्भामध्ये काँग्रेसनी चांगलं परफॉर्म केलेलं आहे. म्हणजे विदर्भामध्ये आपण मान्य करू, उद्धव ठाकरेंच्या सहानुभूती त्यांना मदत झाली. त्या पलीकडे जाऊन म्हणजे तुला आठवतं का, रमेश चन्नीथेला वगैरे येऊन नागपूरला 3-3, 4-4 दिवस बैठका घेतल्या. नागपूरचे रिपोर्ट असे आहेत की तिथले सर्व नेते आतापर्यंत जे एकमेकांची डोकी फोडत राहिले, सर्वांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे. आणि तिथं कुणबी फॅक्टर पण होता. कुणबी फॅक्टर मोठा झालाय, त्यांनी सामाजिक जोडण्या केल्यात आणि त्यामुळे त्यांना किमान असा म्हणायचा तरी कॉन्फिडन्स आला की आम्ही गडकरींना सुद्धा हरवू. असं म्हणायचा कॉन्फिडन्स काय येतोय की सर्व आत्ता म्हणजे एकमेकांची तोंड न बघणारे लोक एकत्र आले होते. तिसरी गोष्ट अशी झाली की अमित देशमुखांसारखा माणूस आहे की ज्यांनी लातूरमध्ये प्रचंड इनिशिएटिव्ह घेतला की जो आत्तापर्यंत दिसून नाही आला. त्यांच्या कदाचित ते काही ज्युनियर असतील पण आता त्यांना मैदान साफ झालेले आहे. आता अशोक चव्हाण पण नाहीत, बसवराज पाटील पण नाहीत. आता ते भाषा करू शकतात की येस मी मराठवाड्याचे लीडर आहे, तसं करू शकतात. विश्वजित कदमांची लिडरशिप पुढे आलेली आहे, सतेज पाटलांची लिडरशिप पुढे आलेली आहे, मुंबईमध्ये वर्षा गायकवाडांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे ही जी नवीन फळी काँग्रेसची येते, असे तिघांची. आणि तिसरं, असे सांगलीसारखे जर अपवाद वगळले किंवा छोटी छोटी जर हे वगळली तर आघाडी एकजिन्सी राहिली. हे खरं की जशा महायुतीत तक्रारी झाल्या, आमच्या तुम्ही नाही काम केलं, तुमचं आम्ही नाही, अशा जाहीरपणे फार दिसत नाहीयेत. लोकली होऊ शकतात. म्हणजे काँग्रेसला एक प्रकारे नवसंजीवनी मिळताना बघतोय आपण. चैतन्य जी अत्यंत 0-1 वरती होती लोकसभेला, ती आता आलेली आहे. आणि सेकंड लाईन तू जसं म्हणालास की ही सगळी तरुण पुढे येत आहेत. तर विधानसभेला नॅचरली आतापासून भाषा सुरू झाली पटोलेंची 150 वगैरे. तर हे तर पण एकीकडे असं म्हणतात की शिवसेना काँग्रेसची स्पेस पण व्यापाला बघते आहे. तर हे तू पुढं कसं बघतोयस की ह्या तिढा असणार आहे महाविकास आघाडीला, हे एकत्र राहतील का, ह्यांच्यामध्ये परत हे होईल? तर आता काँग्रेसबद्दल सांग मला. म्हणजे पुढचं विधानसभा बघता काँग्रेसची ताकद तर वाढलेली आहे. बरोबर, ते आता मोठा भाऊ झालेले आहेत या तिघांमध्ये. आता जर बघितलं आपण आकड्यानुसार सुद्धा, तर तेव्हा काँग्रेसचा से किती राहील? वेगवेगळ्या एरियात तू म्हणतोस ते बरोबर आहे. तू म्हणतोस हा पहिला प्रश्न मुंबईमध्ये येणार आहे. कारण मुंबईमध्ये जर मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंकडे गेली असतील तर हा सरळ सरळ पहिला थ्रेट काँग्रेसला आहे. मग जर काँग्रेसला आयदर उद्धव ठाकरेंशी संघर्ष करावा लागेल किंवा नसेल तर पडती भूमिका घेऊन ज्या जागा उद्धव ठाकरे मिळतील तेव्हा आपलं अस्तित्व आत्ता उभं करायचं असेल. त्यामुळे कदाचित आता काँग्रेसचं नेतृत्व काय निकाल घेतं यावर हे आहे. पण मुंबईसारखं विदर्भामध्ये काँग्रेसला से आहे, म्हणजे ओपन बरेच ठिकाणी आहे त्यांना आहे. पण एक धोका आहे, तो म्हणतो बरोबर आहे की काँग्रेसला अदरवाईज काँग्रेसची एक जागा आली, त्यामध्ये सुद्धा शिवसेनेचा मोठा हात आहे. उरलेल्या शिवसेनेच्या जागा आलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा महापालिकांना काय होईल ते सांगता येत नाही. कदाचित महापालिकांना तिन्ही पक्ष वेगळे लढू शकतात, हे नक्की, असं मला वाटतं. पण ते करताना म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा कलमाडींच्या नंतर नेतृत्व जे होतं ते मिळत नाही. अजूनही काँग्रेस चाच पडताना दिसते. दंगेकर होते, ठीक आहे, म्हणजे ते एक वेगळ्या अर्थाने ती मोह होती, त्याला मर्यादा पण होत्या. पण त्याच्यामुळे एक जे मताधिक्य वाढलं वगैरे आलं. तर त्या दृष्टीने तू कसं बघते? सोलापूर मिळालं अजून, पण नागपूर आणि पुणे यासारख्या जागा त्यांना वाटत आहेत. अर्थात गडकरी होते, बरोबर आहे. पण काय वाटतं तुला, काँग्रेस जे आहे ते परत एक बालेकिल्ला म्हणतो आपण, जसं राष्ट्रवादीचं तर आहेच, तसा काँग्रेसचा पण परत महाराष्ट्र किंवा हा सगळा पश्चिम महाराष्ट्र वगैरे बालेकिल्ला होईल? काँग्रेसचा तू म्हणतो तो प्रॉब्लेमच आहे. काँग्रेसवाल्यांना भांडायला फार आवडतं. म्हणजे मी कालही किस्सा सांगितला होता की एका नेत्याने मला सांगितलं होतं, काँग्रेसचं 15 वर्षापूर्वीचं काँग्रेस हाऊसमधल्या एखाद्या कार्यक्रमाचा फोटो दाखवा ना आजचा दाखवा, ते चेहरे स्टेजवर, नवीन चेहरेच जोडले जात नाहीयेत. तर तसं करणारा एक आता दंगेकरांच्या रूपाने मिळालेले म्हणतो. पण दंगेकर जरी उमेदवार असले तरी त्यांना जो एवढा सपोर्ट मिळाला ना तो पब्लिकमधनं मिळालेला आहे. पक्षातनं जे गोंधळ आहेत, गटबाजी आहे, ती सगळी कायम आहे. त्यामुळे नवीन नेतृत्व खरोखर यायला पाहिजे. आणि आत्ता राहुल गांधी आहेत किंवा काय प्रदेशातही त्या अर्थाने नेतृत्व एकमुखी नेतृत्व नाहीच आहे. सेम परिस्थिती पुण्यात आहे. विदर्भासारख्या ठिकाणी सगळे नेतृत्व, सगळे लीडर एकत्र आले तरी पण त्यांच्यात वयस्कर नेत्यांचं प्रमाण खूप आहे. म्हणजे की नवीन नेतृत्व आल्याशिवाय काही उपयोग नाही. मग शेवटचे 4 दिवस येऊन सुनील केदार, यशोमती ठाकूर या लोकांनी काँग्रेसचं कॅम्पेन खरं तर बांधून ठेवलं. अशा स्वरूपाचं नेतृत्व पुण्यातनं कुठे कधी उभं राहणार हा प्रश्न आहे. सोलापूरमध्ये माझ्यापेक्षा तुला जास्त परिस्थिती माहिती आहे की त्यांना तिथनं सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत. MIMचे विषय असतील किंवा काय काय अजून लोकल विषय असतील. पण काँग्रेस मूळ रूपात येण्यासाठी त्यांना एक खूप मोठं एक्झरसाइज करायचं. ते चेहरे आहेत, त्याला हे द्यावं लागेल. नवीन जे नेतृत्व
आता जे दाखवून दिलं त्यांना संधी द्यावी लागेल. बघू काँग्रेस करते का. आता राष्ट्रवादीकडे येऊयात. शरद पवार हा तर फॅक्टर होताच आणि जर स्ट्राईक रेट बघितला 10 पैकी 8, तर तशा अर्थाने म्हणता येईल की मॅन ऑफ द मॅच किंवा काय मॅन ऑफ द सिरीज हे ते ठरले. तर पण पवारांनी जे सुतवाच केलं होतं ऐन निवडणूक काळातच की कदाचित भविष्यामध्ये राष्ट्रवादी सारखे पक्ष विलीन पण होतील. नंतर ते म्हणाले की नाही मी कार्यकर्त्यांसोबत अंतिम निर्णय घेईल. पण सांगता येत नाही, पवारांचं आपलं काहीच सांगता येत नाही. पण तुला आता काय वाटतंय की या सगळ्या निकालानंतर विलिनीकरण जे आहे ते नजीकच्या काळामध्ये होईल का, तो आता मुद्दा लांब पडला आहे आणि विधानसभेला पवार परत त्याच ताकदीनिशी जातील? खरं तर राष्ट्रवादी स्थापना झाली ना तेव्हाच अनेक जाणकारांचं असं म्हणणं होतं. म्हणजे त्यानंतर काही काळ झाला पवारांनी एक फळी डेव्हलप केली नेतृत्वाची. म्हणजे आपण बघितलं आर पाटील, अजित पवार, जयंत पाटील, ती फळी डेव्हलप झाली. अशा स्वरूपाचं ग्रामीण भागातलं बहुजन समाजातलं नेतृत्व काँग्रेस विचारांचंच काँग्रेसपासून दूर राहणं हे नैसर्गिक नाही आहे. नैसर्गिक म्हणजे अकॅडमिकली आपण बघितलं तर नैसर्गिक नाही आहे. तरी पण त्यांनी राहिलं काँग्रेसच्याच विचारांना घेऊन, काँग्रेसचीच आयडिओलॉजी घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या काय स्थापनेचा जो मूळ उद्देश आहे तो आता शिल्लक आहे का? सोनियांचा विदेशी मुद्दा तोही आता शिल्लक राहिलेला नाहीये. मग पवारांनी काय करावं? पवारांनी कदाचित त्यांच्या डोक्यात असं असेल की आपण मोठं यश घेऊन आपण काँग्रेसमध्ये जाऊ शकू, म्हणजे आपल्याला तिथला से राहील. आणि आता काँग्रेसमध्ये सुद्धा नवीन लिडरशिप आलेली आहे, त्यामुळं त्यांना जुने वाद काही हे नाही आहेत. तिसरी गोष्ट, काँग्रेसला याचा खूप मोठा सपोर्ट होऊ शकतो. कारण नाही म्हटलं तरी राष्ट्रवादीचे जे मंडळी आहेत राज्यभरातली, त्यांच्या ताब्यात मोठमोठ्या सहकारी संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत. हे सगळं नेटवर्क कदाचित विलिनीकरण झाल्यावर काँग्रेसला मिळू शकतं. काँग्रेसचे जे विचार असतात किंवा त्यांची एक लॉन्जिव्हिटी आहे ती काँग्रेस पक्षाचीच आहे. म्हणजे काय तिथं व्यक्ती बदलली तरी पक्ष कायम असतो. त्याचा लाभ पवारांना होऊ शकेल. डोंट नो विधानसभेच्या तोंडावर काय होईल, कदाचित तो USP ठरेल का विधानसभेनंतर. पण हे अधिक जवळ आलेत ही नक्की गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. नॅचरली आपण जसं शरद पवारांबद्दल तू म्हणालास ते बरोबर आहे की तसा आयडिओलॉजिकल आता काही फार फरक नाही आहे, त्यामुळे ते होऊ शकतं. पण कधी होईल हे टायमिंगचं माहीत नाही. अजित पवारांचं नेमकं काय चुकलं का, त्यांना भरीस घातलं गेलं, सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायला भाग पाडलं गेलं आणि त्यामुळं त्यांच्यावरती नामुष्की आली. आणि आता एक असं की बाबा मुलगाही निवडून येऊ शकला नाही, पत्नीही नाही, त्यामुळे अनेकांचं म्हणणं आहे की खूपच म्हणजे त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे. आणि कदाचित आता जे आमदार अगदी लगेच नाही, परंतु शरद पवारांकडं पण काही आमदार जे आहेत ते जाऊ शकतात. तर तुला एकंदरीत म्हणजे अजित पवारांच्या का अजित पवार बाउन्स बॅक होतील? कदाचित बारामतीकर हुशार आहेत की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असंही करतील ते, म्हणजे बाबा पवार फॅमिली आहे हां तसं. पण तो झाला त्यांचा पक्ष म्हणून किंवा एक लिडरशिप म्हणून किंवा एक मुख्यमंत्री पद जे त्यांना हुलकावणी देते ती त्यांची इच्छा आहे. या सगळ्यावरती काय पाणी पडले म्हणायचं का अजूनही आहे का बाउन्स बॅक होते? एक गोष्ट सांगायची तर लोकसभेची निवडणूक यामध्ये अजित पवारांचे फार मोठे काय स्टेक नव्हतेच, त्यांच्या पक्षाचेही नव्हते. कारण त्यांनी मुळातच फार आग्रह धरला नाही. एखादा ठीक आहे साताऱ्याची जागा त्यांनी मागितली, नाशिकची मागितली, पण त्या बदल्यात काही त्यांनी पत्रातही पाडून नक्की घेतलेलं असणार आहे. त्यानंतर त्यांचे स्टेक नव्हते. त्यांचे स्टेक होते मुख्य तटकरेंकडे आणि सुनेत्रा पवारांकडे. आढळरावांच्या इथेही होतं. पण काय जी गोष्ट आता आपल्याला कळते साधारण की ती त्यांना कळत नसेल असं म्हणजे म्हणण्यात काय अर्थ नाही आहे. बारामतीतनं जो झालाय पराभव त्याचा प्रतिकात्मक फटका त्यांना बसला. प्रतिकात्मक म्हणूयात, कारण बारामतीत जर ते काय गेल्या अनेक निवडणुकात तेच जर हँडल करत असतील गावोगावी तर त्यांना या जनमताचा नक्की अंदाज आला असेल. ठीक आहे त्यांना धक्का बसला आहे, काय त्यांचे आमदार मागे जाऊ शकतात, त्यांच्या पक्षाला धोका होऊ शकतो असं म्हणू. अजित पवारांचं मला वैशिष्ट्य काय वाटतं व्यक्ती म्हणून आहे ना, अजित पवार जेव्हा सत्ता चालवतात ना तेव्हा ते फार पॉवरफुल असतात. त्यांच्या हातात ॲडमिनिस्ट्रेशन असलं ना, म्हणजे काय म्हणतो आपण पाटील हा चावडीत बसल्यावर पॉवरफुल असतो, तसे ते सत्तेच्या चावडीत बसले की ते पॉवरफुल असतात. हे संघटन, माणसं जोडणं किंवा शरद पवारांसारख्या एखाद्याच्या खांद्यावर हात टाकणं ते त्यांच्या स्वभावात नाही आहे मुळात. ते म्हणतील मला अजून 4 कामं सांग, म्हणजे तुमची वैयक्तिक सांगा, तुमची सार्वजनिक कामं सांगा. त्यांना प्रशासनातल्या अनेक अडलेले विषय ते पटापट मार्गी लावतात. पण अशा पद्धतीची लोकांची मनधरणी करणं असेल किंवा समोरचा एखादा आपल्याला पटत नाहीये तरी सुद्धा ॲडजस्ट करून घेणं हे त्यांच्या स्वभावातलं नाही आहे. त्यामुळे आता खरंच अस्तित्व म्हणजे ग्राउंड शोधायची वेळ आहे ना ती त्यांच्या पक्षाची आहे. कारण जसे शरद पवारांना मानणारे लोक आहेत तसे अजित पवारांनाही मानणारी मंडळी आहेत. ठीक आहे, त्या मोस्टली त्यामध्ये लाभार्थी लोक आहेत, म्हणजे आमदार असतील त्यांच्या काय ज्यांचे किंवा काय 3 कॅटेगरीतले लोक म्हणू की एक
जे शरद पवारांच्या पक्षात ज्यांना स्कोप नाही आहे ती मंडळी अजित पवारांबरोबर गेली आहेत. दुसरी गोष्ट, मी अजित पवारांचा लाभार्थी आहे, त्यांनी मला पद दिले बाबा, नाही मला आता. आणि तिसरी गोष्ट, अजित पवारांवर ज्यांचे राजकारण अवलंबून आहे, मी अजित पवारांना सोडलं तर माझं राजकारण संपेल असं वाटणारी काही ती तिसरा घटक आहे. तर आता तो तिसरा घटक आहे ना, त्यांच्या मनात चलबिचल होईल की येस बाबा, अजित पवारांना सोडलं आणि शरद पवारांकडे गेलं तर माझं राजकीय भवितव्य आहे. अशी जी मंडळी आहेत ती नक्की मागे जाऊ शकतात. आता शरद पवारांचा चॉईस आहे, आपण तिथं कोणाला घेऊ शकतो, कारण शरद पवार काय असं म्हणजे त्यांचा ठीक आहे, ठराविक काही लोकांवर, धनंजय मुंडेंवर वगैरे राग आहे. त्या पलीकडे जाऊन शरद पवार व्यावहारिक राजकारणी आहेत. त्यांना जर एखादी व्यक्ती घेऊन फायदा होणार असेल, त्यांना जर अजित पवारांचा पक्ष कमकुवत करून फायदा होणार असेल तर ते नक्की त्या माणसांना स्वीकारतील. पण ते ही सगळी प्रोसेस लगेच नाहीच होणार. पण कुटुंब म्हणून परत एक येतील असं अनेकांची अटकळ आहे का? तुला असं वाटतं की आता अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र किंवा रोहितला द्यायची खेळी पण पवार करतील का करणार नाही? बरोबर, तू म्हणतोस तसं योगेंद्र पवार फिरायला लागले आहेत, तिथे राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात, तिथे संपर्क करतात. पण डोंट नो, अगेन पवार कुटुंबामध्ये एक खूप गूढ आहे. त्यामुळे पुन्हा हे त्याच स्टेशानी ही लढाई लढतील का विधानसभेची? कारण अजित पवार व्हेरी फर्स्ट सभेत म्हणले होते, आठवत आहे का तुला, की वर एक आणि खाली एक असं काही करू नका, मी राजीनामा देईन. तर ते लोकांची नक्की मेंटॅलिटी असते. आता आपण काय अजित पवारने शिक्षा केली असं म्हणू तर ते पुन्हा नाही करणार किंवा करतील का नाही याबद्दल शंका आहे. प्रॉब्लेम जो येतो तो ज्यांच्या मतदारसंघामध्ये लीड कमी मिळाला ना त्यांचा प्रॉब्लेम येणार आहे. पण तो स्वतः अजित पवारांना पण पेश आहे, मग माझ्याच मतदारसंघात लीड कमी मिळाला आहे, मी कोणाच तिकीट कापू? त्यामुळे तेव्हाची इलेक्टिव्ह मेरिट जे होईल ना त्यानुसारच होईल. आणि आता यापुढं अजित पवार प्रचंड म्हणजे सरकारच खरं तर योजनांचा मारा करेल, दबाव तंत्राचा वापर करेल. एक आमदारांसाठी एक फीलगुड आता नक्की होणार आहे, कारण काही आमदार खोटी लटकी नाराजी दाखवून सुद्धा अनेक लाभ पत्रात पाडून घेतील. बरोबर. आपण थोडंसं आता या पुढं काय होणार थोडंसं बघितलं आपण, पण थोडं काय झालं याचं पण तुझ्याकडनं ॲनालिसिस करून घेऊया. सुरुवात करूयात आपण वंचितपासून वाटल्यास करूयात की वंचित अनेकांची अटकळ अशीच होती की वंचितची ताकद जी आहे ती पहिल्यापेक्षा कमी झालेली आहे आणि आता ती बऱ्यापैकी आहे. ते दिसलं पण की एक 4 मला वाटतं असं मतदारसंघ दिसत आहेत, अकोल्यासारखे किंवा बुलढाण्यासारखे, मुंबईतला एक, की जिथं म्हणता येईल की इफेक्ट झाला आहे वंचित. गेल्या वेळेस तो 8 होता, 8चा 4, निम्मी शक्ती तर कमी झाली. तर आंबेडकरांच्या याचं काय वंचितचं भवितव्य असेल विधानसभाच्या दृष्टीने, किंवा आत्ता काय झालं नेमकं, ही अटकळ का खरी ठरली की वंचित जी आहे ती संपली आहे किंवा त्याची तेवढी ताकद नाही, हे जे खरं झालं ते कशामुळे झालं? वंचितवर खरं तर ना गेल्या 19ची निवडणूक बघितली ना तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यावर काय हिंदी शब्द वोट कटवा म्हणतात तशा स्वरूपाचे त्यांनी रोल केला होता. 7 ते 9 जागा त्यांच्यामुळे पडल्या होत्या. यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी जरा चाणक्षपणा केला, त्यांना 1-2 महिने चर्चेमध्ये खेळवत ठेवलं आणि थेट कोणी त्यांच्यावर आरोप केला नाही, पण शक्यतो त्यांची बदनामी होईल किंवा अशा स्वरूपाचंच ते बोलत राहिले. त्यानंतर तिसरा जो हे झाला त्यामध्ये ना संविधान बदलण्याचा खूप मोठा विषय आहे. तो जेव्हा पब्लिकमध्ये आला तेव्हा आंबेडकरी मतदारांमध्ये स्पष्ट भावना निर्माण झाली की आपल्याला काय भाजपच्या विरोधात मतदान करायचे, भाजपच्या विरोधात मतदान करायचं तर मुस्लिम समाजासारखं ते स्ट्रॅटेजिक वोटिंग पाहिजे. मग आपण वंचितची ताकद दाखवायची का आत्ता भाजपला पराभूत करायचंय? मग भाजपला पराभूत करायचं असेल तर भाजपच्या विरोधातला जो स्ट्रॉंग आहे त्याला आपण मतदान देऊया. त्यामुळे त्यांचं मतदान थेट काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला गेलं त्यांच्या मतदारसंघांमध्ये. आता हे पुढे राहील का सांगता येत नाही पुढं, कारण संघटन कसं करतात. तिसरी गोष्ट, आंबेडकर थेट मायावतींसारखं आपल्याला सत्ताधारी व्हायचं असंही म्हणत नाहीत, कारण त्यांचं थोडंसं राज ठाकरेंसारखं आहे, थोडीशी दरसोड करतात. मी इथं उमेदवार देणार, मग मी कोल्हापूरला पाठिंबा देणार, मी बारामतीला पाठिंबा देणार, इथं मात्र माझा स्ट्रॉंग उमेदवार आहे. हे लोकांना त्याचं गणित कळत नाही, संभ्रम आहे. जर मला सत्ताधारी व्हायचं असेल तर मग मी निवडणूक का लढत नाहीये, हा प्रश्न त्यांच्या मतदारांना नक्की पडतो. दुसरी गोष्ट की काही ठिकाणी त्यांच्या आघाडीच्या उमेदवारांना फायदाही झालेला आहे. म्हणजे सोलापूरमध्ये तर तुम्ही थेट माघार घेतली आणि काँग्रेसमध्ये सामील झालेला आहात, तिथे आंबेडकरांनी खूप स्ट्रॉंग रिॲक्शन नाही दिलेली. त्यामुळे त्यांच्या मनात काय हे कळत नाही, हे जे गूढ त्याच्या वले जात नाही ना आणि ट्रान्सपरन्सी येत नाही ना त्यांच्या ह्याच्या. आणि मुळात काय आहे की काय लक्ष स्पष्ट व्हायला पाहिजे, ते लक्ष अजून स्पष्ट त्यांचं जाहीरपणे होत नाहीये नेमकं काय होतंय. जसं आपण म्हटलं की आता याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स होते. मोदी विरुद्ध राहुल तसं करायचा प्रयत्न झाला पण तशी झाली नाही. ज्या ठिकाणी मोदी फॅक्टर होता तिथं यश मिळालं पण ते खूप कमी होतं. ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावरती खूप लढली गेली आणि जिथं स्थानिक मुद्दे प्रभावी ठरले तिथं मग यश मिळालं. खूप ठिकाणी हायपर लोकल ज्याला म्हणतो आपण तशी झाली. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी 3-3 नगरसेवक होते आणि प्रश्न पण लोक हेच विचारत होते. तर तुझं ॲनालिसिस काय आहे
या निकालामध्ये कोणते फॅक्टर्स जे आहेत, शेतकऱ्यांचा रोष, महागाई, बेरोजगारी, जसं आपण जातीचं पण बघितलं आपण, मराठा आरक्षण, दलित वगैरे, तर तुला काय वाटतं, म्हणजे तू अगदी रिजन वाईज जरी सांगितलं तरी चालेल की कुठं काय नेमकं प्रभावी ठरलं? महाराष्ट्रात तू म्हणतोस ते बरोबर आहे की हे सर्वात मोठं यश जर कुठलं म्हणायचं झालं, आघाडीचं जर म्हणायचं झालं ना, की ही इलेक्शन त्यांनी नॅशनल इश्यूवर होऊच दिलेली नाही आहे. आपण उदाहरण घेतलं तर तुमच्या माड्यातलंच घेऊयात. ही निवडणूक किती कोणी काही म्हणलं तरी ही निवडणूक मोहिते पाटील विरोधात निंबाळकर अशीच राहिली. मग तिथं मोदीही नव्हते, तिथे राहुल गांधीही होते, पण ते आमच्या याचा भाग म्हणून होते, आमच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून होते. अदरवाईज ही दुसरी गोष्ट, ही काही करण्याचा जर प्रयत्न केला, म्हणजे सुरुवातीला चंद्रकांत पाटील बारामतीत म्हणले होते की आपल्याला पवारांना नेस्तनाबूत करायचं आहे, नंतर त्यांना थांबवलं आणि लगेच फडणवीसांनी येऊन खुलासा केला, नाही ही मोदी विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे, ही देशाची. मुरलीधर मोहोळ तोच प्रचार करत होते, मला मत म्हणजे मोदींना मत. पंकजा मुंडे तेच प्रचार करत होता, मला मत म्हणजे मोदींना मत. मोदींनी येऊन प्रचंड सभा घेतल्या, पण ही निवडणूक त्या इश्यूवर जाऊ शकली नाही. त्याचं एक कारण 19ला होतं की तेव्हा पुलवामा, बालाकोट झालं होतं, एक मोठं नॅशनल इश्यूवर केंद्रित झालेलं होतं. तिसरी गोष्ट ग्रामीण भागातला क्रायसिस आहे, म्हणजे कांद्याचा इश्यू असेल, ऊसाचा होता, महागाईचा होता. त्यानंतर काय काय परसेप्शन क्रिएट होत गेली. पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परवानगी देतात, आम्हाला देत नाहीत. खरं तर पांढऱ्या कांद्याचं प्रमाण अत्यंत निग्लिजिबल आहे, तो काय औषधी यांनीच वापरला जातो, पण ते परसेप्शन कुठंतरी क्रिएट झालं. निर्यात बंदी झाली, शेतकरी सुद्धा ते 12,000ची सन्मान योजना होती, तर शेतकरी गणित काय म्हणत होते की बियाणं किंवा खतावरती 1 लाख घेतले तर 18% म्हणजे तुम्ही घेताय 18,000, बरोबर, आम्हाला देताय 6,000. एक्झॅक्टली, हे याचाही परिणाम झाला. बरोबर, नक्की झाला. फक्त एक लोकांना म्हणजे मोठमोठ्या पोस्टरना भीती वाटत होती की त्यांनाही राग दिसत होता, पण हा राग गेल्या वेळी जे 3-3-3.5 लाखाचं लीड आहे त्यापेक्षा मोठा हा राग आहे का, ही त्यांना शंका होती. तो राग दिसून आला. तिसरी गोष्ट, रिजन वाईज आपण जर बघितलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादींनी अत्यंत व्यावहारिक भूमिका घेतली किंवा शरद पवारांनीच ओव्हरऑल व्यावहारिक भूमिका घेतली. म्हणजे भिवंडीमध्ये ठीक आहे, मी उमेदवार जो स्ट्रॉंग आहे तो माझ्याकडे घेतो. नाशिकमध्ये बरोबर त्याच्या उलटं गेलं की येस उमेदवार आमचा आहे पण तुम्ही शिवसेनेला घ्या. वर्ध्याला दोन्ही घेतलं, उमेदवार पण घेतला आणि जागा पण घेतली. आघाडी म्हणून त्यांनी विचार केला. तिसरी गोष्ट, या फोडाफोडीचा राग, ती पहिली शिक्षा द्यायची लोकांना वेळ होती, ती त्यांनी केलेली आहे. त्यानंतर अजून एक मोठी गोष्ट म्हणता येईल की मोदींनी सभा घेऊन उमेदवार येत नाहीत. हे जे चित्र निर्माण झालं ना, तर काय त्यांच्या ज्या अजिंक्य या इमेजला तडा देणार आहे. मराठी अस्मिता म्हणता येईल. म्हणजे गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं प्रकल्प पळवलेले, विशेषतः मोठमोठे वेदांत, फॉक्सकॉन असेल, गिफ्ट सिटीमध्ये ते सेंटर जे आहे ते हलवलं गेलं, तर हा फक्त मुंबईपुरता होता का? तो म्हणतो महाराष्ट्रामध्येच एक प्रकारे एक मराठी अस्मिता हा पण मुद्दा होता. तू महाराष्ट्र म्हणतोस, माझं त्यापेक्षा पलीकडे जाऊन प्रत्येक राज्यात हा मुद्दा आहे. म्हणजे आपण जर म्हणलं 2002ची निवडणूक बघू, सोनिया गांधींनी जेव्हा टीका केली नरेंद्र मोदींवर, तेव्हा हा गुजराती अस्मितेवरचा गाला आहे. ही सुरुवात मोदींनीच केली. त्यापूर्वी आपण जाऊन बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये प्रादेशिक अस्मितेच्या बळावर पक्ष उभे राहतात. तुमच्या आंध्र नाही, सगळ्या साऊथमध्ये निवडून येतात, वर्षानुवर्ष सत्ता करतात. तसं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, काँग्रेस खरं तर राष्ट्रीय पक्ष आहे पण त्यांनी सुद्धा या प्रादेशिक अस्मितेला साथ घातलेली आहे आणि ती तुलनेने सोपी असती, करायला सोपं असतं, कारण तसे काही घटना घडलेल्या असतात की त्याचा बरोबर फायदा करून घेता येतो. मुंबईमध्ये काही थोड्याफार प्रमाणात झालं, मराठी, गुजराती असे काही प्रयत्न झाले आणि त्यामध्ये तथ्यही होतं काहीसं. तर हे प्रादेशिक अस्मिता निर्माण करणं अत्यंत सोपं असतं. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात त्याचा नक्की उपयोग झालेला आहे की जी उद्धव ठाकरेंनी केली. आणि दुसरं काय आलं, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर एक वाटेकरी होता मनसे, तोही आता हे नाही झाला, त्यामुळे ती मानणारी मतं सगळी वळली आघाडीकडे. बरोबर आहे. मला तेच विचारत होतं की राज ठाकरेंना सोबत घेतलं, त्याचं ॲनालिसिस असं केलं की शिंदे येऊन जितकं नुकसान उद्धव ठाकरेंचं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही आहे म्हणून घेतलं. आता त्यांना घेतलं, एक त्यांचं वक्तृत्व वगैरे म्हणून सभा वगैरे पण घेतल्या. तेही म्हणतात की बघा 4 ठिकाणी ते बोलले, 4 ठिकाणी निवडून आले, स्ट्राईक रेट बघा, हे सगळं ठीक आहे, पण पुढं विधानसभेमध्ये त्यांना अकोमोडेट करणं सोपं जाणार आहे? त्यांची उपयुक्तता खरं तशी आहे का न्यूसन्सच असणार आहे त्यांचा? राज ठाकरे काय फार न्यूसेन्स करतील असं काही दिसत नाही आहे. त्यांच्या मागण्या ज्या असणार आहेत त्या ठराविक ठिकाणी असणार आहेत. म्हणजे मुंबई, नाशिक, पुणे या भागात त्यांच्या मागण्या असणार आहेत. त्या पलीकडे जाऊन त्यांच्याकडनं काय होऊ शकणारे लाभ कुठले,
तर राज ठाकरेंसारखा क्राऊड पुलर नेता आहे की जी आता गर्दी कोणाच्या सभांना होत नाही, तर अत्यंत मोजक्या लोकांच्या सभांना होते, त्यामध्ये राज ठाकरे आहेत, त्यामध्ये ते वेगवेगळे मुद्दे मांडू शकतात. तर कदाचित याचा फटका म्हणण्यापेक्षा वाटा द्यायला लागेल तो कदाचित थोडाफार शिंदेंना द्यायला लागेल, थोडाफार भाजपला द्यायला लागेल. शिंदेंची तर तयारी असेल, कारण शिंदेंकडे खूप वेकन्सी म्हणजे आहेत, शिल्लक आहेत. त्यांनी जर जागा भरपूर घेतल्या तर त्यांना प्रत्येक मतदारसंघात चांगले उमेदवार नाही आहेत, ते त्यांना मनसेकडनं मिळू शकतील. मनसेचीच किती तयारी आहे मोठी, कारण राज ठाकरेंचे सुद्धा आपण म्हणतो की मी ही इलेक्शन लढणार, ही नाही लढणार, एका ह्याच्यात मी आंबेडकरांसारखंच अनाकलनी असतं. अनाकलनी आहे आणि त्यांची काय समाऊ ती लढण्यामध्ये एनर्जी नाही आहे की जी भाषणामध्ये परसेप्शन क्रिएशनमध्ये असते, ती लढण्यामध्ये तेवढं त्यांचं सातत्य दिसत नाही आहे. तर पुढपर्यंत आता मुंबईत खरं खूप प्लेअर झालेले आहेत. म्हणजे ठीक आहे, आता राष्ट्रवादीला काय फार से नाही आहे मुंबईत किंवा त्यांची फार मागणी नसणार आहे. काँग्रेस आणि शिवसेना कसं जमवून घेतात, त्याच दुसरीकडं भाजप, शिंदेसेना आणि राज ठाकरे हे कसे जमवून घेतात, हे सुद्धा मोठा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. या सगळ्या निकालाचं विश्लेषण करताना काही जणांचं असं म्हणणं पडलं की यात एक संघर्ष दिल्ली भाजप विरुद्ध प्रदेश भाजप असा पण होता. काही उमेदवारांबद्दल विशेषतः नवनीत राणांसारखा असेल किंवा पंकजा किंवा उदयनराजे वगैरे, की जसं आपण म्हणतो की हे फडणवीसांचे उमेदवार आहेत, सांगू शकतो आपण की रणजित निंबाळकर, राम सातपुते किंवा हे, तर तसे हे कुठंतरी वरून लादले आणि तो संघर्ष झाला, त्याचा फटका बसला. मी हे तुला काय विचारतोय, कारण जे आता बदल करायचे तर त्याच्यामध्ये तुला असं कुठं शक्यता वाटतं का तावडेंना इकडं आणलं जाईल, फडणवीस कदाचित दिल्लीच्या राजकारणात जातील का? या सगळ्या ह्याच्यामध्ये गडकरींसारखा जो चेहरा आहे, जो तसा विकासाचा चेहरा आहे की जो फार जात धर्म वगैरे असं नाही की सगळ्यांना आपले वाटतात आणि पवारांसारखं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं आहे, असं तुला काय वाटतंय का? गडकरींच्या बाबतीत एक म्हणायचं झालं तर गडकरी आता खूप सिनियर कॅटेगरीत गेलेत. म्हणजे त्यांनी आता राज्याची सीमा ते आता त्यापेक्षा मोठे झाले, त्यामुळे ते परत येतील असं काही संभवत नाही आहे आत्ता तरी. आणि एकूणच त्यांचे केंद्रीय नेतृत्वाशी असलेले संबंध बघितले तर आत्ता गडकरींबद्दल ही शक्यता संभवत नाही. गडकरी हे नक्कीच त्यांचा USP आहेत, त्याबद्दल काही शंका नाही, पण नेतृत्व कितपत त्यांच्याकडं त्यामुळे नव्हती कॅसलिंग म्हणजे बाबा फडणवीस दिल्लीमध्ये आणि ते महाराष्ट्रात नाही, तेच महाराष्ट्राचं नेतृत्व कितपत त्यांच्याकडे हे मला जरा हे वाटते. तावडे, तू तावडेंबद्दल म्हणतोस ते बरोबर आहे. तर तावडे एक भविष्यातला त्यांचं हे होऊ शकतात, पण भविष्यातला, कारण आत्ता काय समजा त्यांना तिकीट नाकारण्यात आलं, त्यानंतर ते शांत बसले आणि त्यांनी संघटनेत काम केलं, खूप शांतपणे केलं, आणि ही चांगली गोष्ट आहे की पुन्हा त्यांनी आता ते मोठा चेहरा होऊन बसलेले आहेत. अगेन तावडेंसारखी काही मंडळी आहेत ना, अजून ते स्वयंप्रकाशित झालेले नाही आहेत. म्हणजे त्यांना कोणाच तरी अमित शहांच्या वतीने ते काय ऑपरेशन करतात, काही संघटन करतात, हे करतात, अमित शहांच्या वतीने करतात, ते स्वतःहून काही करत नाहीत की जे फडणवीस करतात. म्हणजे ठीक आहे, तावडेंकडे सत्तापद नव्हतं त्यामुळे त्यांनी नसेल केलं, मान्य, संधी मिळाल्यावर करू शकतील. ही आत्ता भाजप घेईल का असं मला संभवत नाही. तिसरी गोष्ट, आत्ता मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, एक उपमुख्यमंत्री दुसरे मराठा समाजाचे आहेत, पुन्हा तिसरे तावडे मराठा समाजाचे आणलं तर या सामाजिक समीकरणाचा नक्की विचार करेल भाजप. चौथी गोष्ट, काही कारण असेल, म्हणजे काय फडणवीसांचे विरोधक आरोप करतात की तुम्ही दुसरं नेतृत्व उभंच राहू दिलं नाही किंवा त्यांचे पंख छाटले, काही असेल तर आत्ताचं वास्तव्य हे आहे की तेवढं मोठं नेतृत्व आत्ता भाजपमध्ये नाही आहे महाराष्ट्रात. भाजप की जे निवडणुकीत कसं असेल, म्हणजे काय जुनी इंग्लिशमधली म्हणे ना, तो नसता तर आम्ही उभे राहिलो नसतो, तो नसता तर आम्ही चाललो नसतो, आणि तो नसता तर आम्ही पडलोही नसतो, असं काहीसं स्थान महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये फडणवीसांचं आहे. काय बाबा केपेबल लोक आहेत का? तर आहेत की काय बाबा उद्या भाजप नेतृत्वाने ठरवलं की आम्हाला ठीक आहे, आम्हाला गिरीश महाजनांना बसवायचं, बसवू शकतात, पण ते फडणवीसांसारखे ॲक्ट करतील का? फडणवीसांसारखे ज्या राजकीय तडजोडी असतात, स्वतःचा गट जमवणं असतं, ते करू शकतील का? याबद्दल 3 महिन्यात नाही भाजप नेतृत्वही तशी हे घेऊ शकणार नाही. त्यामुळे फडणवीसांना आत्ता लगेच काय होईल असं मला तरी वाटत नाही. पण ती निवडणूक जी विधानसभेची होती ती तुला काय वाटतं, रंगतदार दोघांना 50-50% चान्स आहे का? महाविकास आघाडीला अपर हँड आहे या निकालामुळं का तुल्यबळच होईल? तुला वाटतं की अजूनही म्हणजे फडणवीस किंवा शिंदे हे बाउन्स बॅक होतील? हा जो निकाल आहे, तुझं असं म्हटलं की राग जी आहे, शिक्षा जी आहे ती देऊन झालेली आहे आणि त्यामुळे आता परत लेवल फील्ड एकच आहे. पण दोन्ही बाजूचं आपण बघूयात. महाविकास आघाडीला सहानुभूती आहे का? तर नक्की आहे. अनेक विधानसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीला या लोकसभेच्या मतदारांमध्ये आघाडी मिळालेली आहे. तर हे
इतक्या 2 महिन्यात लोक विसरणार नाहीत. कारण आपण काही राज्यांमध्ये जर बघितलं, कर्नाटकमध्ये फरक पडला, आंध्रमध्ये व्हेरी सॉरी तेलंगणामध्ये काही जागा मिळाल्या, बरोबर. हे असं राहतं. पण आपल्याला जर तुला 2098ची जर 99ची इलेक्शन बघितली तर एकाच वेळी होऊन सुद्धा लोकांनी वेगवेगळे हे केलेले आहेत. त्यानंतर 2004ला जी निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा सुशील कुमार शिंदेच्या काळातलं सरकार, नंतर काँग्रेसचं पुन्हा आलं. म्हणजे त्यांनी लोकसभेला तेव्हा आघाडीला कमी जागा होत्या महाराष्ट्रातनं, पण विधानसभेला सरकार आलं. त्यामुळे लोक दोन्हीकडे वेगवेगळे विचार करतात. आता हे लोक कितपत रिकवर करतायत महायुतीची मंडळी, त्यावर खूप मोठं गणित अवलंबून आहेत. कारण त्यांची ज्या अपेक्षा होत्या त्या चुकलेल्या आहेत. त्यांना आधी संशोधन करायला लागेल, आपलं नेमकं काय चुकलं, कोणी काम केलं, कोणी नाही केलं. आणि जशी काय प्रस्थापित विरोधी भावना जशी सरकारबद्दल असते ती आमदारांबद्दल सुद्धा असते. त्यामुळे मग ते पुन्हा सरकार सीट बदलणार का, नवीन नेतृत्व दिलं तर पुन्हा त्यांच्यात काय संघर्ष होईल, त्यानंतर पुन्हा दोन्ही साईडनी खूप मोठी पक्षांतरं होणार आहेत असं मला वाटतंय. की आता एवढे प्लेयर आहेत आणि लढायला आघाड्या म्हणून 2च आहेत. म्हणजे आपण जरी 6 पक्ष म्हटलं तरी पार्टी 2च आहेत. त्यामध्ये वेगवेगळे लढणार नाही. तुला असं वाटतं की आता सध्या तर नाही वाटत. कारण आता महाविकास आघाडीला हे कळून चुकलंय, आपण एकत्र राहिलो तर आपल्याला फायदा आहे. आणि त्याचं नेतृत्व नॅचरली उद्धव ठाकरेंकडे आहे, आत्ता दिलेलं आहे. आणि दुसरीकडं महायुतीला वाटतं आपण वेगळे लढलो तर आपल्याला आणखीन नुकसान होऊ शकेल. त्यामुळे दोघांचंही कंपल्शन आहे. मला आत्ताच वाटत नाही मग बंडखोऱ्या होतील, पक्षांतरं होतील, की जे काय स्थानिक तुमचे ताकदवान लीडर आहेत ते एकमेकीकडे जातील. पण महाविकास आघाडीला आत्ता एक नॅचरल फायदा आहे. सरकार म्हणून हे कसे ॲक्ट करतायत, किंवा पुन्हा नव्या केंद्र सरकारमध्ये मोदी पुन्हा काही हुकमाचा पत्ता काढतायत का, ते सुद्धा 1-2-3 महिन्यात बघणं इंटरेस्टिंग ठरेल. पण तुल्यबळ आहे. राहून गेलेला प्रश्न शेवटी विचारतो. राहुल गांधी, तू बघितलेस राहुल गांधी आधीचे पण बघितलेत, खूप आधीचे आणि आत्ताचे पण बघितलेले आहेत. भारत जोडो यात्रेनंतर एक जो कॉन्फिडन्स आहे, आणि आता तर ते स्वतः ठाम होते. जरी तेवढ्या जागा नाही आल्या, परंतु अगदीच काही काँग्रेसचा पोर शो झाला नाही. त्यांच्या वयापेक्षा कमी मतं मिळतील असं मोदी म्हणाले होते. परंतु बघितलं आपण 99 म्हणजे 100च्या अलीकडे, आणि इंडिया आघाडी तर 200च्या पुढे गेली. आता असं म्हणतायत की कदाचित विरोधी पक्षनेते म्हणून मोदींसमोर ते असतील. तर हे तू कसं बघतोयस? आणि राहुल गांधींचं नवीन अवतार काय वाटतं तुला? राहुल गांधींचा खरं तर प्रवास आहे ना, हा पूर्वीच्या NGOच्या कार्यकर्त्याकडनं राजकीय कार्यकर्त्याकडे झालेला प्रवास आहे हा ॲक्च्युली. आणि आपण दिल्लीचे काही रिपोर्ट बघितले असतील, दिल्लीच्या वर्तुळातनं काँग्रेसला 80 ते 100च सीट अपेक्षित होत्या यंदा. एक गोष्ट आहे की राहुल गांधी, प्रियंका गांधी ही मंडळी ना, त्यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला सत्तेवर यायची आत्ता काही नाही आहे. राहुल गांधींना काँग्रेस पक्ष पाहिजे, तो स्वतःचा काँग्रेस पक्ष पाहिजे. म्हणजे आत्ताची ज्येष्ठ मंडळी हळूहळू बाजूला गेलेलीच आहेत किंवा सत्तेच्या वर्तुळापासून बाजूला गेलेली आहेत. यापुढं मग राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी नवं नेतृत्व हे करतायत. म्हणजे कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या आहेत, पण तिथल्या भविष्यातला लीडर शिवकुमारच आहेत, रेवंत रेड्डी असतील. असे वेगवेगळ्या ठिकाणी राहुल गांधी स्वतःची लॉबी तयार करतायत. आणि एक गोष्ट स्वागतार्ह आहे, पूर्वी राहुल गांधी जे म्हणायचे सत्ता म्हणजे विष असतं, की जे बहुसंख्य काँग्रेसजनांना त्यांच्याबरोबर राहणं शक्य नाही. तुम्ही जर सत्ता म्हणजे विष म्हणला, तुम्ही आम्हाला सत्तेवर राहू शकत नाही तर आम्ही तुमच्याबरोबर का राहू. इथपासनं ते सत्ता हे गरिबांच्या कल्याणाचं साधन म्हणून तरी ते मानायला लागलेत. सत्ता आम्हाला हवी आहे एवढं तरी म्हणायला लागले. तरी सुद्धा ना, एक गांधी कुटुंबाचा एक काय म्हणू, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. आता ते नफा आहे का तोटा आहे काय माहिती, सोनिया गांधींनी जे पद घेतलं नाही त्यानंतर हे लोकही कुठली पद घ्यायला तयार नाही आहेत. म्हणजे अनेक जण म्हणत होते की 2004मध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा राहुल गांधींनी कुठलं तरी राज्यमंत्रीपद घ्यायला पाहिजे, तुम्ही प्रशासनात येता, तुम्हाला अनुभव मिळतो, तुम्हाला राजकीय. पण हे राहुल गांधी रिलक्टंट राहिले. ते आता रिलक्टन्सी किती कमी झालेली आहे. ते पूर्ण वेळ जरी राजकारणात आले तरी सुद्धा आता दिल्लीची मंडळी सुद्धा त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलंच पाहिजे म्हणतात. पुन्हा पण दुसऱ्या काही वर्तुळातनं नाही बाबा आम्ही नाही स्वीकारणार, आम्ही ते गौरव गोगोईंना देऊ, किंवा अशी वेगवेगळी नावं येतात. तर राहुल गांधी जेव्हा फ्रंट फूटवर येऊन लढत नाहीत प्रत्येक लढाईमध्ये, तोपर्यंत काँग्रेसजनांचा सुद्धा विश्वास बसेल का नाही या लढाईवर ते सांगता येत नाही. कारण गांधी कुटुंबाचं आत्तापर्यंत ते UPA 2मध्ये आपण बघितलं, मनमोहन सिंग एक निर्णय घ्यायचे, राहुल गांधी अध्यादेश पाडून टाकायचे, आम्ही पक्षापासून वेगळे आहोत, आम्ही गांधी कुटुंब स्वतंत्र आहोत, असं चालणार नाही ना. तुम्ही कुठेतरी एकरूप व्हायला पाहिजे, पक्षाशी जबाबदारी घ्यायला पाहिजे. तसं जर राहुल गांधी यापुढे उतरले तर
नक्की स्वागतार्ह बाब असेल ते, आणि ती फार इंटरेस्टिंग पार्लमेंट बघणं आपल्याला होईल. जितेंद्र, खूप धन्यवाद. तू या सगळ्या निकालाचं विश्लेषण केलं. देशामध्ये साधारणतः काय घडले आणि पुढं साधारणतः काय होऊ शकतं NDA किंवा मोदी 3चं ते पण तू सांगितलंस. महाराष्ट्रामध्ये नेमकं काय झालं कुठल्या पक्षाचं, आणि पुढं साधारणतः विधानसभेला काय होईल याची चुणूक पण तू सांगितलीस. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की नोंदवा आणि बघत राहा बोलबिडू.